हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 11 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. पार्थ देवाकडे प्रार्थना करत असतो तेव्हा रम्या तिथे येते. पार्थला धीर द्यायचा म्हणून त्याच्या जवळ जात असते. तिथे जीवा येतो. जीवा म्हणतो, दादा नर्सने बोलावलं आहे. नर्स पार्थच्या हातात काव्याचं मोबाईल आणि काव्यार्थचं मंगळसूत्र देतात. पार्थला हे पाहून अजून त्रास होतो. पार्थ म्हणतो, काव्या आपलं नातं जोडलं गेलंय, आता हे सुद्धा जोडू. हे पाहून रम्याला खूप जेलस फील होत असतं. नंतर नर्स काव्याचं हॉल तिकीट आणून देतात. रम्या तिथे येते, हॉल तिकीट हातात घेते आणि म्हणते, देवा हे काय होऊन बसलं. काव्याची परीक्षा होती, किती मेहनत केली होती तिने, तिचं अख्खं वर्ष वाया जाणार. इकडे मानिनी वसूला विचारत असते, काय केलं ताई तुम्ही 16 डिसेंबरला. वसू म्हणते, काही नाही ग मानिनी, प्रसंग काय आणि आपण भांडत काय बसलोय. शारदा खरंच सांगते तुला मी, मला पण काव्याची काळजी वाटते. एक काम करते, रम्याला कॉल करून विचारते काव्या शुद्धीवर आली का ते, आणि तेथून निघून जाते. मानिनी शारदाला म्हणते, काव्याची काळजी वाटते हो, यांनी मला हॉस्पिटलला येऊ दिलं नाही. शारदा म्हणते, आपण म्हणतो की माणसाच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही, पण काव्याला तिची IASची एक्झाम खूप महत्त्वाची होती. परीक्षेच्या अगोदर शुद्धीवर येईल ना काव्या. इकडे पार्थ म्हणतो, काव्या शुद्धीवर येणारच आणि मी त्यांना पेपरला घेऊन जाणार. जीवा त्याला शांत करतो. नंदिनीचे बाबा तिथे येतात आणि नंदिनीला म्हणतात, काय झालं, कसं झालं हे. नंदिनी म्हणते, काठी लागली. तर रम्या लगेच म्हणते, हॉकी लागली ना गं नंदिनी. काव्याने पार्थवरचा वार स्वतःवर घेतला ना. मग नंदिनीचे बाबा चिडतात. पार्थला म्हणतात, माझ्या दोन्ही मुलींचा जीव गेल्यानंतरच शांत बसणार आहात का सगळे देशमुख. त्यांचं बोलणं रम्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. नंदिनी म्हणते, बाबा शांत व्हा. बाबा म्हणतात, स्वतःच्या बायकोला प्रोटेक्ट करू शकत नाही असा कसा नवरा हा. तिकडनं नर्स येते आणि म्हणते, हळू बोला, हॉस्पिटल आहे हे. पार्थ म्हणतो, सिच्युएशन वेगळी होती. बाबा म्हणतात, मी विक्रम आणि मानिनी वहिनीचे संस्कार पाहून माझ्या दोन्ही मुली तुमच्या घरी दिल्या, पण त्यापेक्षा मी विहिरीत ढकलून दिल्या असत्या तर बरं झालं असतं. नंदिनी म्हणते, बस झालं बाबा आता. तुमच्या वयाचा आणि आपल्या नात्याचा आदर ठेवून काही बोलत नव्हते. माझ्या शांत बसण्याला विकनेस समजू नका. पार्थ म्हणतो, जाऊ द्या नंदिनी, मुलीच्या काळजीपोटी बोलत आहेत ते. नंदिनी म्हणते, बघितलं बाबा, हे आहेत देशमुखांचे संस्कार. कधी कधी वाटतं दुसऱ्या भावंडांसारखं भंडखोर व्हावं. मनात आहे ते बोलता येतं. गेले 21 दिवस जीवांनी एवढे प्रयत्न केले, काळीज हातावर ठेवून राहिले. मी तुमच्यामुळे गप्प बसत होते. खरं तर जेव्हा ते रिक्षा घेऊन आले तेव्हाच त्यांच्यासोबत घरी येण्याची इच्छा झाली होती, पण तुमच्या हट्टामुळे नाही गेले. तुम्हाला उत्तर ऐकायचं होतं ना. जीवांचं प्रेम जिंकलं आहे बाबा आणि तुमचा अडमुठेपणा हरला आहे. प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे. आमचं प्रेम आहे. प्रेमापेक्षा मोठं काहीच नसतं जगात. काव्या आता पार्थचा हात सोडणार नाही, तसं मी जीवांचा हात सोडणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. इथे येऊन देशमुखांना काही बोलायचं असेल तर अगोदर त्यांच्या सुनांसोबत तुम्हाला बोलावं लागेल. नंदिनीचे बाबा शॉक होतात. डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात, सर्जरी कंप्लीट झाली आहे. आम्ही त्यांना मॉनिटर करत आहोत. पुढच्या 24 तासात त्या शुद्धीवर यायला पाहिजे, नाहीतर कॉम्प्लिकेशन्स आहेत. पार्थ म्हणतो, मी भेटू शकतो का त्यांना. डॉक्टर म्हणतात, चला माझ्याबरोबर. रम्या म्हणते, देवा काव्या लवकर शुद्धीवर येऊ दे आणि पार्थला ओळखू दे. नंदिनी आणि तिचे बाबा म्हणतात, काही पण बोलू नकोस. रम्या म्हणते, अगं मी नेटवर सर्च करत होते. डोक्याला मार लागल्यानंतर माणूस ओळखत नाही म्हणून बोलले. नंदिनीचे बाबा म्हणतात, काही वाटेल ते बोलू नकोस. पार्थ काव्याजवळ येतो. पार्थ म्हणतो, ओ पिस्कारलेली मांजर, तुमचा ओजी बोक का आलाय आता. तो नाही जाणार तुम्हाला सोडून. नंदिनीचे बाबा तिच्या बोलण्याचा विचार करत असतात. नंदिनी तिथे येते आणि म्हणते, बाबा सॉरी,
मी भान सोडून वागले, सॉरी. नंदिनी म्हणते तुम्ही काहीतरी खाऊन घ्यावा, गोळ्या घ्यायच्या असतील तुम्हाला. बाबा म्हणतात कॅन्टीन बंद झाली असेल आता. जेव्हा तिथे सगळ्यांना पार्सल घेऊन येतो ते पार्सल बाबांना देतो. बाबा म्हणतात थँक्यू. जेव्हा म्हणतो थँक्सची गरज नाही. बाबा पेनड्राईव्ह काढून म्हणतात यासाठी थँक्स. नंतर जेव्हा म्हणतो दादाला सँडविच देऊन येतो. नंदिनी म्हणते मला नाही वाटत ते खातील. आपले पार्टनर जर सोबत असून आपल्यासोबत बोलत नसेल तर घशाखाली घास जात नाही, पण मन मात्र खात राहतं. काव्या शुद्धीवर येते. पार्थ खुश होतो. पार्थ डॉक्टरांना आवाज देतो. तेवढ्यात काव्या हात हिसकावून घेते. कोण आहात तुम्ही म्हणते. पार्थ शॉक होतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे की नंदिनी जीवाला सॉरी म्हणत आहे आणि पार्थ काव्याला म्हणतोय की ओ फिसकारलेली मांजर, एक वेळेस तुम्ही माझं लग्नानंतरचं प्रेम विसरलं तरी चालेल, पण मला विसरलं तर मी मरून जायलो. हे अपडेट जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. IK मिक्स तडकाला. बाय बाय.